नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 122, 1 मे. आज 1960 सालापासून महाराष्ट्र दिन म्हणून 1 मे साजरा केला जातो. तसंच नेहरूंनी त्या दिवशी घोषणा केली की मुंबई हा प्रांत मानायचे इंग्रज लोक, त्याला त्यांनी वेगळं करून गुजरात आणि महाराष्ट्र असे 2 भाग केले. राजकीय मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, फक्त एवढेच म्हणते की आध्यात्मिक, सांस्कृतिक सर्व बाजूंवर महाराष्ट्राचा प्रचंड इतिहास आहे आणि तो फार जुना, अतिप्रखर आणि सुंदर बहुआयामी आहे. महाराष्ट्राचा तसा तर उल्लेख फार 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 हजारो वर्षापूर्वीचा जुना आहे. श्रीमद भागवत कथेचं महत्त्व आलेलं आहे. त्या भागवत कथेच्या महात्म्यामध्ये सुरुवातीला पद्मपुराणातील एक कथा आहे. त्याच्यात भक्ती आणि नारदांचा संवाद आहे. त्यात भक्ती स्वतः सांगते की मी द्रविड देशात उत्पन्न झाले, कर्नाटकात थोडी मला बलप्राप्ती झाली, मी बाळसं धरलं, महाराष्ट्रात मी सन्मानित झाले आणि पुढं गुजरातीत मी विदीर्ण झाले किंवा जीर्ण झाले. म्हणजे नक्कीच 1960ला जे राज्याचा दर्जा महाराष्ट्राला दिला गेला म्हटलं आहे, त्यातलं पोकळपण आपल्याला जाणवतं. म्हणजे किती पूर्वीपासून त्याला राज्याचा दर्जा होता. असो, आज मी इथं सांगते हे महाराष्ट्रातल्या संतांचे शिवसंकल्प या वेदाज्ञांच्या अंतर्गत त्यांनी जे विचार मांडले आणि ते महाराष्ट्राबाहेर कसे पोचवले याबद्दल विचार मला थोडे मांडायचे आहेत. साधारण 12व्या शतकात माऊलींचे तत्त्वज्ञान पताका हातात घेऊन वारकरी संप्रदायाच्या कीर्तन प्रथेप्रमाणे नामदेवांनी महाराष्ट्राबाहेर नेले आणि प्रचंड भक्तीचा प्रचार केला. जवळजवळ 33 वर्ष नामदेव महाराज पंजाबात निवास करून होते आणि म्हणूनच त्यांच्या हिंदीतले जे अभंग आहेत ते त्यांच्या ग्रंथ साहेबा या ग्रंथात अनेक अभंग आहेत. त्यांना शीख लोक खूप मानतात. 16व्या शतकात तीच गोष्ट एकनाथांनी आपलं जे कीर्तन परंपरा आहे, पण ती नाथ ह्याची वारकरी संप्रदायाची नाही, रामदासी कीर्तन परंपरा, ती त्यांनी अशीच उत्तरेत नेली. फार उत्तरेपर्यंत जाऊन ते थांबले, वाराणसीमध्ये थांबले. काशी क्षेत्रामध्ये ज्यावेळेस अनेक पंडितांनी त्यांचा आक्षेप घेतला, कारण त्यांनी तिथं नवीन उपक्रम चालू केला. 11 स्कंदावर टीका लिहित होते भागवताच्या, आणि ते म्हणाले की बरोबर नाही, खूप वाकडं लावलं. तेव्हा त्यांनी खडा सवाल विचारला की संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासूनही झाली, असा सवाल विचारून त्यांची तोंडं बंद केली आणि ते मी माझा उपक्रम आहे तो मी करतो असं सांगून त्यांनी करत राहिले. मग त्या पंडितच ते कसे गप्प बसतील, ते म्हणाले की आम्ही त्याची परीक्षा घेणार आहे. नाथ म्हणतात घ्या. मग त्यांनी शलाका परीक्षा घेतली. शलाका परीक्षेमध्ये एक काडी डोळे मिटून ग्रंथाच्या पानात घुसवतात आणि जे पान येईल त्याच्या पुढचं पान उलगडायचं आणि त्याच्यावर नाथांना प्रश्न विचारले गेले, त्याच्यात काय सांगितले, कसं सांगितले, काय आले हे न बघता तुम्ही सांगायचं. नाथ काय शेवटी ते येणारच, ते त्याच्यात उत्तम रीतीने तो ग्रंथ आणि नाथ ती परीक्षा पास होतात. ते सर्व काशीचे पंडित त्यांचा उदो करायला लागतात आणि मग ते त्यांची पालखीतून मिरवणूक काढतात. नंतर शिव आणि गुरु संप्रदाय हा महाराष्ट्रात मोठा आहे. नवनाथ संप्रदाय 7 संतांच्या म्हणजे नवनाथांच्या 7 जणांच्या समाध्या फक्त मराठवाड्यातच आहेत. म्हणजे महाराष्ट्राने त्यांनी देशभर फिरून नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. म्हणजे महाराष्ट्रातले संत कधीही एका जागी बसून फक्त मराठीच भागात काम करायचं असं त्यांनी केलं नाही. आणि यात अवतारही सामावलेले आहेत. भगवान परशुरामांचा अवतार, त्यांचं वास्तव्य ही महाराष्ट्राच्या भूमीत, अपरांत भूमीत चिपळूणला आहे. कल्की अवतार, त्यांचा जन्म होताना झाला बंगालमध्ये, पण त्यांनी आपली कर्मभूमी ही शिवपुरी व अक्कलकोट महाराष्ट्र येथेच ठेवली आणि तिथं बसून त्यांनी आज जगभर युगधर्म स्थापनेचं काम करून एक मोठा इतिहास रचला आहे. असे 51 संत महंत अवतार या महाराष्ट्रात झाले, म्हणून महाराष्ट्राचा मला अभिमान आहे. आणि आज जसं सर्वत्र महाराष्ट्र गीत साजरं होतं
ते मुखात आल्याशिवाय राहत नाही. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. नमस्कार.